गुड आफ्टरनून. आजच्या लेक्चर मध्ये आपण मॅथ पार्ट 2 चा 10 चा मॅथ पार्ट 2 चा कोऑर्डिनेट जिओमेट्रीचा 5.2 हा प्रॅक्टिस सेट आपण बघणार आहे. लास्ट लेक्चरला आपण 5.1 चा सेकंड पार्ट आपण संपवला होता. म्हणजे 5.1 आपण 2 पार्ट मध्ये बनवलेले आणि आता आपण तिसरं जे लेक्चर असणार आहे कोऑर्डिनेट जिओमेट्रीचं ते असणार आहे 5.2 असणार आहे. आता 5.2 जो आहे ना ते सामान्यतः आधी आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तो एक फॉर्म्युला आहे तो समजून घ्यावा लागेल. कारण की 5.2 सर्व त्या फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. तो कोणता फॉर्म्युला आहे तर तो आहे सेक्शन फॉर्म्युला. एक लक्ष द्या सरांनी काय कोणता फॉर्म्युला आहे सेक्शन फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला आहे तो सेक्शन फॉर्म्युला. काय रे बाबा काय काय करायचं घे घालून बॅग मध्ये काढायची नाही रे असे. सेक्शन फॉर्म्युला काय ते थोडक्यात मी तुम्हाला समजून सांगतो. आपण पहिल्या प्रॅक्टिस सेटला पण बघितलं होतं ग्राफ मध्ये किंवा प्लेन मध्ये एक्स ऍक्सिस आणि कोणता ऍक्सिस असतो रे वाय ऍक्सिस. डिस्टन्स फॉर्म्युला आपण शिकलो होतो कसा सपोज एक ए पॉइंट असेल इथं काहीतरी बी पॉइंट असणार आहे. पहिला पॉइंट असतो x1 y1 चा आणि दुसरा कोणता असतो x2 y2 चा. आणि याच्यातलं आपल्याला काय विचारायचं बरं डिस्टन्स. मग आपण ते कशाने फाइंड आउट करायचो डिस्टन्स फॉर्म्युला. अलग लक्षात. आता आपल्याला थोडं पुढे जायचंय आणि त्या प्रॅक्टिस सेट मध्ये काय बघायचंय सेक्शन फॉर्म्युला. सेक्शनचा अर्थ असतो पार्ट. आता त्या जो काही जे काही डिस्टन्स होतं पहिलं त्याचे काय करायचे आता आपल्याला पार्ट पाडायचे म्हणजे त्याचे भाग पाडायचे. मग आता सपोज इफ पॉइंट P is between line A and B. P पॉइंट हा कोणाच्या मध्ये बरं A आणि P पॉइंट कोणाच्या मध्ये A आणि B च्या. बरं हा किती मध्ये हे आपल्याला माहिती नाहीये. हा बट यांचा आपल्याला रेशो दिलेला असतो. काय असतो रेशो. मग याचं जे डिस्टन्स असतं त्याला आपण m कन्सिडर करतो आणि हे जे डिस्टन्स असतं त्याला आपण n कन्सिडर करतो. म्हणजे आता इथं कोण ऍड होणार आहे बरं रेशो ऍड होणार आहे. काय होणार आहे रेशो. ह्या डिस्टन्स आणि ह्या डिस्टन्स आता काय होणार आहे रेशो ऍड होणार आहे. ही बरीच डिटेल एक प्रोसेस आहे पण ती आपल्याला गरजेची नाहीये सध्या तरी. आपल्याला फक्त सेक्शन फॉर्म्युला माहिती असेल तर आपण पूर्ण प्रॅक्टिस इझिली सॉल्व्ह करू शकतो. मग आता नेमका सेक्शन फॉर्म्युला काय आता आपण बघणार आहे. मग सेक्शन फॉर्म्युल्यात 2 पॉइंट काढावे लागतात. एक असतो एक्स आणि एक असतो वाय. फॉर एक्झाम्पल बघा आपल्याला ए पॉइंट दिलेला असणार आहे आपल्याला बी पॉइंट दिलेला असणार आहे आणि आपल्याला काहीतरी म्हणतील कुठेतरी पी पॉइंट आहे पी आणि काही पण दिलेलं असेल तर त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट पॉइंट कोणते आहेत. म्हणजे आपल्याला काय करायचा असतो एक्स अँड वाय. x1 y1 हा पहिला पॉइंट आहे. x2 y2 हा लास्ट पॉइंट आहे. पण मध्ये कोणतरी जो असतो का त्याला फक्त एक्स आणि वाय म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं एक्स आणि वाय आणि त्यालाच आपण म्हणतो सेक्शन फॉर्म्युला. काय म्हणतो सेक्शन. मग कोणाची व्हॅल्यू काढायची आहे एक्स ची आणि वाय ची व्हॅल्यू काढायची. मग आता एक्स ची वाय ची व्हॅल्यू काढण्यासाठी सेक्शन फॉर्म्युला काय तर एक्स इज इक्वल टू कोणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला फक्त एक्स ची व्हॅल्यू. मग एक्स इज इक्वल टू काय असतं बघा एक्स इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. m म्हणजे काय रे फर्स्ट रेशो. n म्हणजे काय सेकंड रेशो. x2 म्हणजे काय इथला पॉइंट. x1 म्हणजे काय इथला पॉइंट अपॉन पुन्हा m प्लस n करायचं. इथपर्यंत लक्ष झालं. ही कशाची व्हॅल्यू काढली आपण x ची. आपल्याला y ची पण काढायची ना. मग y इज इक्वल टू काय फॉर्म्युला असेल बरं मग my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. ह्या फॉर्म्युला आपण काय मिळणार आहे ते 2 पॉइंट मिळणार आहे जे कुठेतरी मध्ये असणार आहे. मध्ये म्हणजे तो सेक्शन फॉर्म्युला असणार. येईल का लक्षात. आणि जर ह्या m ची आणि n ची जर व्हॅल्यू सेम असेल सेम म्हणजे काय 2 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर. मग हे जर डिस्टन्स सेम असेल तर याचा अर्थ हा होतो की हा पी पॉइंट एक्झॅक्टली दोघांच्या पुढे असणार आहे मध्ये. काय असणार आहे मध्ये. मग याच्यापासून जर m आणि n जर सेमच असेल तर ते लिहिण्याची आवश्यकता नाहीये. डायरेक्ट एक नवीन फॉर्म्युला होतो तयार. काय तयार होतो बरं याला म्हणतो आपण सेक्शन फॉर्म्युला. आणि जर इफ
m इज इक्वल टू n असेल म्हणजे m ची व्हॅल्यू आणि n ची व्हॅल्यू जर सेम असेल, काही फरक नसेल, तर असेच कोणता फॉर्म्युला तयार होतो? मिड पॉइंट फॉर्म्युला. मिड पॉइंट फॉर्म्युला. आणि मिड पॉइंट फॉर्म्युला म्हणजे काय? m n नाही घ्यायचे. काय नाही घ्यायचं? m n घ्यायचे नाही. म्हणजेच फॉर्म्युला काय तयार होऊ शकतो बरं आपला आता? x इज इक्वल टू, म्हणजे तोच पॉइंट बरं का, x आणि y चे पॉइंट काढायचे असतात. x इज इक्वल टू काय होणार आहे? x2 प्लस x1 अपॉन 2. आणि y ची व्हॅल्यू काढायची असेल तर काय? y2 प्लस y1 अपॉन 2. येईल का लक्षात? आहे काय फरक पडतो? प्लसच आहे ते. पहिलं 1 घ्या नंतर 1 घ्या, काही फरक नाही पडत. हे मी याच्या करता दिलं कारण की हा फॉर्म्युला असा दिला ठेवला बघा ना. कन्फ्युजन काय होतं बघा, मग स्कूलमध्ये पण असं सांगतील काहीतरी. काय काय म्हणते तू इथं? x1 प्लस x2 अपॉन 2, y1 प्लस y2 अपॉन 2 असं असेल. पण मग मुलं काय करतात? हे पाठ ठेवायचा हा सोपा आहे ना, आणि हा तिथं टेकून देतात. मग इथे x1 लिहितात, इथे x1 लिहिला का चुकला, मग डायरेक्ट व्हॅल्यू चेंज होऊन जातात. म्हणून पहिले इथे x2 इथे x2 लक्षात ठेवा, इथे x1 इथे x1 लक्षात ठेवा. म्हणजे लक्षात ठेवायला सोपं आहे. पुस्तकात थोडं क्रॉस दिलं मग आपलं काय होतं? कॉकटेल होऊन जातं. दोन फॉर्म्युले. खरा हा सेक्शनच फॉर्म्युला आहे हा सुद्धा, फक्त काहीतरी चेंज केलाय. काय केलंय? m आणि n च्या व्हॅल्यू काय सेम आहे, बाकी दुसरं काही नाही. मग हा सेक्शन फॉर्म्युला हा कोणता आहे? मिड पॉइंट फॉर्म्युला. एक लक्षात. हा फॉर्म्युला सर्वांनी 15 टाइम्स लिहून घ्यायचा, आणायचा. हा 15 टाइम, हा 15 टाइम, आणि तिसरा पण. तिसरा आहे सेंट्रॉइड फॉर्म्युला. लक्ष द्या बबड्यानो सोऱ्यांनो. सेंट्रॉइड फॉर्म्युला काय बघा. सेंट्रॉइड अर्थ सेंटर, आणि त्याचा फॉर्म्युला आहे म्हणजे काय लक्षात ठेवायचं? बरोबर आहे, म्हणजे ते लक्षात राहील, तसं लक्षात नाही राहणार. एक लक्ष द्या, हा एक ट्रायंगल आहे. हा एक ट्रायंगल आहे ABC, आणि हा इथे एक M पॉइंट आहे. जो M पॉइंट काय करतोय बरं? B आणि C चे एक्झॅक्ट दोन पार्ट करतोय. आणि इथं एक पॉइंट असतो, या AM वरती एक पॉइंट असतो. हा M पॉइंट चा डिस्टन्स A पासून, B पासून आणि C पासून कसा असतं? इक्वल, आणि त्याला आपण म्हणतो काय? G. जर असं होत असेल तर तिथे एक आपला फॉर्म्युला यूज करायचा आहे, आणि तो सेंट्रॉइड फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला काय असतो बरं? सेंट्रॉइड फॉर्म्युला चा इथं पण काय असतो? एक G चा पॉइंट म्हणजे काय? X असतो, कोण असतो इथं? Y. इथं कोण असतो? X1 Y1. इथं कोण असतो? X2 Y2. आणि इथं कोण असतो? X3 Y3. आणि कोण काढायचा असतो? G फॉर काय? X and Y. म्हणून आता X ची व्हॅल्यू काय राहते? X इज इक्वल टू x1 प्लस x2 प्लस x3 अपॉन 3. अपॉन काय असतो? 3. इज इक्वल, अँड y चा फॉर्म्युला असतो y इज इक्वल टू y1 प्लस y2 प्लस y3 अपॉन 3. यालाच म्हणतो आपण सेंट्रॉइड फॉर्म्युला. लक्षात येईल का? फास्ट लिहून घ्या. डायग्राम काढा नका काढू, काही प्रॉब्लेम नाही, नंतर काढा, फक्त फॉर्म्युला लिहून जाऊ द्या. आता प्रॅक्टिस सेट आपल्याला बघायचा आहे 5.2. 5.2 मध्ये फक्त 12 एक्झाम्पल आहे, आणि त्याच्यात काही सब क्वेश्चन पण आहेत, तेवढे आपल्याला पटापट बघायचे. ज्यातलं पहिले नंबरचे एक्झाम्पल काय बघा, तुमच्या समोर आहे, रीड करतोय. एक्झाम्पल नंबर फर्स्ट काय बघा. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P if P divides the line segment joining the point A and B in the ratio 2:3. ओके, बघा काय दिलेले. आपल्याला दोन पॉइंट दिलेले. काय दिलेले? दोन पॉइंट दिले. तर दोन पॉइंटचं नाव काय दिले? एकाचं आहे A आणि एकाचं काय दिलं आपल्याला? B. याला डिवाइड केलं जाते. कोण डिवाइड करते? या सेगमेंटला कोण डिवाइड करते?
पॉइंट पी कोण करतोय, पॉइंट पी काय करतोय, डिवाइड करतोय. दोन भाग केले, डिवाइड म्हणजे काय, दोन भाग केले. हे दोन भाग कोणत्या रेशो मध्ये केले बरं, 2:3 म्हणजे ही व्हॅल्यू असणार 2, ही व्हॅल्यू किती असणार आहे 3. बरं आपल्याला ए आणि बी चे पॉइंट पण दिले. ए चे पॉइंट काय दिले आपल्याला, -1 and 7 आणि बी चे काय दिले 4 and -3 असे दिलेले. आणि काय विचारले आपल्याला, पी हा त्या सेगमेंटला काय करतोय, डिवाइड करतोय. तर त्याचे कोऑर्डिनेट पॉइंट कोणते, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पी. काय काढायचंय भाई, मग हा कोण असतो x1 y1, हा कोण असतो x2 y2, मग हा कोण असतो x and y. झालं सर्व. मग असं जिथं दिसतं तिथं काय लिहायचं असतं, सेक्शन फॉर्म्युला. बरोबर का नाही, सेक्शन झाले ना, दोन पार्ट झाले ना. सेक्शन फॉर्म्युला आपण x आणि y ची व्हॅल्यू काढू शकतो ना. म्हणून लेट, बर काय काय दिलं बरं, लेट द कोऑर्डिनेट पॉइंट ए, पहिला पॉइंट काय असणार बघितलं, x1 y1 and b काय असणार आहे बरं, x2 y2 असणार आहे. and कोणाचे पॉइंट काढायचे आपल्याला, पॉइंट पी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. रेशो काय दिलाय इथं, रेशो ऑफ, रेशोला आपण पहिल्याला काय म्हणतो रे, यम, आणि नंतरच्याला काय म्हणतो यन. म्हणजे यम हॅश टू यन इज इक्वल टू काय दिलं आपल्याला 2:3. याचा अर्थ यम ची व्हॅल्यू किती असणार आहे 2 आणि एन ची व्हॅल्यू किती असणार आहे 3. बरोबर ना. आता कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. मग देअरफॉर सेक्शन फॉर्म्युला पहिले कोणाची व्हॅल्यू एकटी x ची आणि नंतर कोणाची काढायची y ची. आणि x ची व्हॅल्यू काढण्याचा काय फॉर्म्युला असतो, x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन काय असतो m प्लस n. देअरफॉर x इज इक्वल टू, m ची व्हॅल्यू काय बाबड्यांनो इथं, m ची व्हॅल्यू काय इथं 2 ना, आता सांगितलं ना. तर मी येडा म्हणून काही पण बोलवतो नाही ना. m इज इक्वल टू काय 2 आणि n ची व्हॅल्यू काय 3 असं सांगितलं मी एवढ्यात. बरं m काय इथं 2 इंटू x2 काय इथं 4. व्हेरी गुड. हे x1 y1 x2 y2 आणि हे काढायचे आपल्याला लक्षात. प्लस n काय बघून इथं 3 इंटू x1 काय रे -1 अपॉन कोणाची ऍडिशन आहे m and n ची, म्हणजे कोणाची 2 प्लस 3 इज इक्वल टू 2 4 जा किती येणार आहे 8 प्लस, बघा इथं प्लस इंटू काय मायनस, म्हणजे इथं काय होऊन जाईल रे मायनस. 3 1 जा 3 अपॉन 3 प्लस 2 किती येणार आहे 5. 8 मायनस 3 किती येणार आहे 5. 5 बाय किती येणार आहे 5. 5 1 जा 5 5 1 जा 5 इज इक्वल टू किती आला 1. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली आपली 1. इथे लिहितो वाटलंच तर. देअरफॉर x इज इक्वल टू किती राहणार आहे 1. x पॉइंट आला. आता कोणता काढायचा आपल्याला y पॉइंट काढायचा आहे. आणि y पॉइंट काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा, y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. आताच लिहून दिला फॉर्म्युला मी. इज इक्वल टू m ची व्हॅल्यू काय माहित आहे पुन्हा 2 इंटू y2 ची किती व्हॅल्यू आहे -3 किती आहे -3 प्लस n ची व्हॅल्यू किती आहे 3, y1 ची व्हॅल्यू किती आहे 7 अपॉन किती राहणार इथं 2 प्लस 3 m प्लस n म्हणजे काय 2 प्लस 3 इज इक्वल टू प्लस इंटू मायनस काय होणार आहे मायनस. 2 3 जा किती होणार आहे 6 प्लस 7 3 जा 21 अपॉन या दोघांची ऍडिशन 5. 21 मायनस 6 किती होणार आहे 50 अपॉन किती इथं 5 5 1 जा 5 5 3 जा म्हणजेच किती येणार इथं 3. y ची व्हॅल्यू किती आली बरं 3 आणि x ची व्हॅल्यू किती आली होती 1. देअरफॉर कोऑर्डिनेट पॉइंट्स ऑफ p इज कोणते राहणार आहे, पहिला x चा असतो 1 आणि नंतर कोणाचा असतो y चा 3. आन्सर किती असणार आहे 1 and 3. आलं का लक्षात. सिंपल एकदम, काय डाऊट राहील.
डायग्राम करणं इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात नाही राहणार, पण डायग्राम काढता मात्र इझी लक्षात राहील. डायग्राम काढायची नसते पण ते समजावी म्हणून सांगितले तुम्हाला. येईल का लक्षात? नक्की. काय डाऊट राहिली इथपर्यंत? बघा सेकंड क्वेश्चन काय, इन ईच ऑफ फॉलोइंग एक्झाम्पल्स फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए विच डिवाइड्स सेगमेंट PQ इन रेशो AB. बघा आता काय दिले, एक सेगमेंट दिली, त्या सेगमेंटचं नाव काय दिले? PQ. काय दिले? सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलंय, एक सेगमेंट आहे जिचं नाव काय आहे? PQ. ही एक सेगमेंट दिलेली. ती सेगमेंट कोणी डिवाइड केली बरं? पॉइंट ए ने डिवाइड केली. काय केली? पॉइंट ए ने काय केली? ती डिवाइड केलेली आहे. म्हणजे एक गोष्ट कन्फर्म होईल रे आपली. काय होणार आहे? पी चे पॉइंट कोणते असणार आहे? x1 y1. क्यू चे पॉइंट कोणते असणार आहे? x2 y2. आणि याचं कोणते असणार आहे? x and y. हे कन्फर्म झालं आपलं. नेक्स्ट मग आता सांगितलंय काय फाइंड आउट करायचंय, तर फाइंड द कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ ए. ए चे कोऑर्डिनेट पॉइंट आपल्याला काय करायचे? फाइंड आउट करायचे. आणि त्यासाठी आपल्याला किती एक्झाम्पल दिले? खाली 3 एक्झाम्पल दिले. मी 1 किंवा 2 एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतो आणि बाकीचे 2 तुम्हाला 1 किंवा 2 तुम्हाला सॉल्व्ह करायचे. मग आता बघा फर्स्ट एक्झाम्पल काय त्याच्यामध्ये. बघा फर्स्ट एक्झाम्पल द्यायचं आन्सर घेतो आपलं सर. लेट काय करायचं बरं आपल्याला? लेट द कोऑर्डिनेट पॉइंट्स ऑफ ए. ए चे सॉरी पी ना पहिलं काय? कोऑर्डिनेट पॉइंट पी. पी चे पॉइंट काय असणार आहे बरं? x1 y1. अँड क्यू चे काय असणार आहे बरं? x2 y2. अँड कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ ए चे काय असणार आहे बरं? x अँड y असणार आहे. आणि ते x आणि y आपल्याला काढायचे आहेत. म्हणजे आपल्याला मिड पॉइंट आहे, हा मधला पॉइंट आहे, ह्या मधल्या पॉइंटचे काय काढायचे? आपल्याला पॉइंटचा आन्सर काढायचा आहे. याचा अर्थ कोणता फॉर्म्युला यूज करायचा? आपल्याला सेक्शन पडले ना 2. कोणामुळे सेक्शन पडले? ह्या ए मुळे. म्हणजे कोणता फॉर्म्युला काढायचा? कोणता फॉर्म्युला? सेक्शन फॉर्म्युला. म्हणून बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. मग आता सेक्शन फॉर्म्युला काय बघा इथं. मग इथं पी ची व्हॅल्यू काय दिली बरं? पी ची व्हॅल्यू काय दिली आपल्याला पहिल्या क्वेश्चन मध्ये? -3 and 7. आणि क्यू ची व्हॅल्यू काय दिली? 1 and -4 दिले. मग आता सेक्शन फॉर्म्युला काय असतो बरं आपल्याला? x इज इक्वल टू काय असतो? mx2 प्लस nx1 अपॉन कोण असतो बरं? m प्लस n. काय असतो? m प्लस n. मग आता बघा इथं काय काय दिलंय तुम्हाला बरं. रेशो काय दिलाय आपल्याला? रेशो फर्स्टचा रेशो पण दिलाय. काय रेशो दिलाय? रेशो काय दिलाय? ए आणि बी ची व्हॅल्यू किती दिली आहे? ए अँड बी चा रेशो काय दिलाय? 2:1. बरं इथं आपल्याला एम एन असतो पण इथं रेशोचं नाव काय दिलंय रे? ए बी. म्हणजे आपल्याला पहिला एम च्या ऐवजी काय घ्यायचं आहे? ए. आणि बी एन च्या ऐवजी काय घ्यायचं आहे? बी. बस तेवढंच प्रकारचं बाकी काही नाही. मग x इज इक्वल टू एम म्हणजेच ए ची व्हॅल्यू किती राहणार आहे बरं? 2 इंटू x2 किती राहणार आहे? 1 प्लस एन किती राहणार आहे बरं? 1. एन म्हणजेच काय घ्यायचं? दुसरा म्हणजे बी घ्यायचा आहे ना. इंटू x1 काय राहणार आहे? -3. टोटल डिवाइडेड बाय एम आणि एनचं काय? ऍडिशन. म्हणजे रेशोची ऍडिशन किती राहणार आहे? 2 + 1 इज इक्वल टू 2 1 जा 2 प्लस इंटू मायनस मायनस 3 1 जा 3 अपॉन 3 2 + 1 किती येणार आहे? 3. मग आता 1 - 3 किती येणार आहे बरं? -1/3. म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली? -1/3. देअरफॉर आपण म्हणू शकतो x इज इक्वल टू -1/3. ही काय आली? आपली फर्स्ट व्हॅल्यू आली. आता कोणती व्हॅल्यू काढायची? आपल्याला एक पॉईंट आला. आता कोणता पॉईंट काढायचा आहे? y पॉईंट काढायचा आहे. मग y चा फॉर्म्युला y इज इक्वल टू, आता तुम्हाला a आणि b असं रेशोच नाव दिलंय ना, एम एन दिलंय का? नाही. तर ए बी जनरली यूज करत चला. म्हणजेच काय बघा काय होईल? ay2 + by1 अपॉन a + b. फक्त त्यांनी आपल्याला एम एन न देता काय दिलं? ए बी दिलंय ना, म्हणून तो आपण रेशोचं नाव एम एन च्या ऐवजी ए बी घेतलं, जे असेल ते.
देअरफॉर y इज इक्वल टू a ची व्हॅल्यू किती बरं इथं 2 इंटू y2 किती बरं इथं y2 आपला -4 प्लस b ची व्हॅल्यू किती बरं 1 आणि y1 किती बरं 7 आपण दोघांची काय होणार आहे ऍडिशन म्हणजेच काय रे 2 प्लस 1 प्लस इंटू मायनस मायनस 4 2 जा 8 प्लस 7 1 जा 7 अपॉन 2 प्लस 1 किती होणार आहे 3 -8 प्लस 7 किती होणार आहे -1 अपॉन 3 म्हणजेच y ची व्हॅल्यू किती आली y इज इक्वल टू -1/3 दोन्ही पण व्हॅल्यू कशा आल्या रे सेमच आल्या आणि देअरफॉर द कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ कोणाचा a चा काय व्हॅल्यू असणार आहे -1/3 आणि -1/3 दोन्ही पण -1/3 आल्या ना येईल का लक्षात सिंपल एकदम मग असेच तुम्हाला पुढचे दोन एक्झाम्पल आहे पुन्हा इथं तुम्हाला काय दिलंय रेशोचं AB दिलेलं आहे आणि पॉइंट पण तुम्हाला PQ ऑलरेडी दिलेले आहे फक्त मिड पॉइंट काय तो तुम्हाला काढायचा आहे म्हणजे सेक्शन फॉर्म्युला काढायचं येईल का लक्षात दुसरं आणि तिसरं सॉल्व होईल सर्वांना काय डाऊट राहील का आता क्वेश्चन नंबर आपल्या बघायचा आहे 3 थर्ड क्वेश्चन काय बघा फाइंड द रेशो इन विच पॉइंट T -1 6 divide the line segment joining the point P and Q म्हणजे आता आपल्याला काय काढायचं आहे रेशो काढायचा आहे काय काढायचं आहे रेशो कशाचा काढायचा आहे बरं आपल्याला एक सेगमेंट दिलेली आहे काय दिली एक सेगमेंट ती सेगमेंट काय दिली आपल्याला P and Q काय दिले P and Q ही काय आहे सेगमेंट P चा पॉइंट काय दिलाय आपल्याला -3 and 10 काय आणि Q चा काय सांगा पटकन झोपले काय 6 and -8 आणि यांचा मिड पॉइंट यांचा एक मधला पॉइंट दिलाय कोऑर्डिनेट पॉइंट दिलाय डिवाइड पॉइंट दिला कोणता दिलाय T दिलाय आणि त्याचं काय दिलंय बरं -1 and 6 क्वेश्चन काय विचारलाय फाइंड द रेशो ऑफ गिवन सेगमेंट म्हणजे याचा रेशो काढायचा म्हणजे काय करायचं m आणि n ची व्हॅल्यू काढायची मग आता रेशो काढायचा आहे 3 पॉइंट ऑलरेडी आपल्याला दिलेले आहेत बरोबर उभी राहणं मग आता आपल्याला काय करायचे m आणि n मग कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल पुन्हा सेक्शन फॉर्म्युला कोणता यूज करावा लागेल सेक्शन फॉर्म्युला मग आता बघा काय लेट द पॉइंट P पॉइंट कोणता असणार इथं इनिशियल म्हणजे स्टार्टिंग कोणता असणार आहे x1 y1 आणि Q पॉइंट कोणता असणार आहे बरं इथं काय 6 आहे ना 6 and -8 आणि इथं T पॉइंट काय दिलाय रे सॉरी 6 and -8 नाही घ्यायचं काय घ्यायचं आपल्याला x2 y2 आणि हा जो मध्ये त्याला काय घ्यायचा असतो आपण x and y घ्यायचा असतो आपल्याला फाइंड आउट काय करायचं इथं m आणि n चा काय करायचा आहे रेशो तुम्हाला काढायचा आहे बरोबर ना मग आता काय बघायचं बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला मग आता सेक्शन फॉर्म्युला काय असतो बरं x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n असतो बरं आता x ची व्हॅल्यू दिली आहे का आपल्याला दिलेली किती आहे -1 हे x आणि y असतात ना मग ही व्हॅल्यू दिली आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू दिली x ची व्हॅल्यू काय इथं -1 इज इक्वल टू m ची व्हॅल्यू दिली का रे नाही ती तशीच लिहावं लागेल इन ब्रॅकेट x2 ची व्हॅल्यू दिली का रे यस किती हा 6 आहे इथं किती आहे 6 प्लस n ची व्हॅल्यू दिली का नाही x1 किती रे -3 अपॉन दोघांची काय नाही इथं ऍडिशन दोघांची काय होईल ऍडिशन बर बघा हा m प्लस n आहे इथं डिवाइड इकडे आलं काय होतो मल्टिप्लाय म्हणजे m प्लस n नी जर मायनसला मल्टिप्लाय केलं तर मायनस काय होणार आहे m प्लस n इज इक्वल टू 6 इंटू m म्हणजे काय होणार आहे 6m प्लस अब प्लस इंटू मायनस काय होणार आहे मायनस 3 इंटू n काय होणार आहे 3n किती होणार आहे 3n ओके मायनस मध्ये टाकून देऊ आपण म्हणजे काय होईल रे
मायनस एम मायनस एन इज इक्वल टू 6m मायनस 3n. एम वाल्या व्हॅल्यू एका बाजूला घेऊ, एन वाल्या एका बाजूला ठेवू. मग आता हा 6m इकडे आल्या मायनस होईल, हा तसाच राहणार आहे. मायनस एम ऍज इट इज ठेवला, हा एम ची व्हॅल्यू इकडे घेतली म्हणजे 6m चा आकार आहे मायनस 6m इज इक्वल टू हा मायनस 3n तसाच ठेवला, हा मायनस एन तिकडे गेला काय झाला प्लस एन, म्हणजे एम च्या व्हॅल्यू आणि एन च्या व्हॅल्यू काय केल्या आपण सेपरेट केलं. बरोबर ना तपासे. मातीचा बघा मायनस नाहीये म्हणजे कोण असतो 1, मायनस 1m मायनस 6m किती होणार आहे मायनस 7m इज इक्वल टू मायनस 3 प्लस 1 म्हणजे किती होणार आहे मायनस 2n, किती होणार आहे मायनस 2n. देअरफॉर दोन्ही का मायनस मायनस काय होऊन जाईल बघा आता प्लस होऊन जाईल, म्हणजे देअरफॉर 7m इज इक्वल टू काय 2n. आता रेशो काढायचा आपल्याला म्हणजे कोणाची व्हॅल्यू काढायची एम एन ची. मी एक काम करू ना, हा एन इथं मल्टिप्लाय इकडे आला काय होईल डिवाइड, म्हणजे एम बाय काय लिहू शकतो मी इथं एन. बरोबर ना, एम बाय काय एन इज इक्वल टू तू तसाच ठेवला आणि हा 7 डिवाइड इकडे मल्टिप्लाय इकडे आला काय होणार आहे डिवाइड होऊन जाणार आहे. मग आला काय रेशो 2/7 आणि देअरफॉर आपण म्हणू शकतो देअरफॉर m हॅश टू n इज इक्वल टू 2:7 आणि हाच आपल्याला रेशो काढायचा होता. आलं का लक्षात नक्की का कळेल एम आणि एन चे. बाकी एक्स पुढे वाय सॉल्व्ह करायची गरज पण नाही, वाय जरी सॉल्व्ह केला तरी आन्सर किती येणार आहे 2:7 येणार आहे. बरोबर ना, किती येणार आहे 2:7. मग काय पुढे करायची गरज नाही ना आपल्याला, तसे आपला एम एन आलाच ऑलरेडी, वाय सॉल्व्ह करायची गरज नाही. वाय ने सॉल्व्ह केलं तर आन्सर तेच येणार आहे 2:7. येईल का लक्षात नक्की कळेल का नाही. श्रावणी कळालं श्रावण बा हुशार आहे आपलं. नंबर 4 एक्झाम्पल नंबर 4. फॉर एक्झाम्पल काय बघा, पॉइंट P इज सेंटर ऑफ द सर्कल अँड AB इज अ डायमीटर. म्हणजे एक आपल्याला बघा एक लक्ष द्या, कन्सेप्ट समजून घ्या. एक काय दिलं आपल्याला सर्कल दिलेलं आहे, सर्कलचा आकार असणार आहे सेंटर, आणि एक काय दिलेलं आहे आपल्याला डायमीटर. डायमीटर गोज फ्रॉम सेंटर, कुठून जातं सेंटर मधून जातं. आता डायमीटरचं नाव काय दिलंय आपल्याला AB दिलंय ना, डायमीटरचं नाव काय दिलंय A अँड B, आणि सेंटरचं नाव काय दिलंय आपल्याला कुठे दिलंय हा P. सेंटरचं नाव काय दिलंय P दिलेलं आहे. काय दिलंय सेंटरचं नाव P. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट B इफ कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ A. कोणाचे कोऑर्डिनेट पॉइंट काढायचे आपल्याला B चे. B म्हणजे कोण असतो इथं x2 y2. A चे पॉइंट दिले आपल्याला, A चे पॉइंट काय सांगितले बरं 2 and -3, 2 and -3, आणि P चे काय पॉइंट दिले आपल्याला -2 and 0. काय दिले -2 and 0. हे सर्व आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेले आहे. येईल का लक्षात. त्यांनी काय म्हटलंय एक सर्कल आहे, सर्कलचा सेंटर P आहे, त्या सर्कलचा डायमीटर आहे AB आहे. A आणि P ची व्हॅल्यू ऑलरेडी दिलेली आहे कोऑर्डिनेट पॉइंट, आणि कोणाचे कोऑर्डिनेट पॉइंट काढायचे आपल्याला B चे कोऑर्डिनेट पॉइंट काढायचे आहेत. मग यासाठी आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करायचा पुन्हा सेक्शन फॉर्म्युला. मग आता काय बघा लेट, पुन्हा सांगतो डायग्रामला मार्क्स नाहीये पण डायग्राम काढल्यावर एक्झाम्पल लवकर कळतं. लेट द कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ A कोण असतो बरं x1 y1 and B चा काय असतो रे x2 y2, and then center of circle is P, आणि त्याचे पॉइंट काय दिले -2 and 0. काय दिले -2 and 0. आता कोणता फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला सेक्शन फॉर्म्युला. मग आपल्याला कोणची व्हॅल्यू काढायची आहे x2 आणि y2. मग सेक्शन फॉर्म्युला काय असतो आपला x इज इक्वल टू mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. देअरफॉर आता बघा हे मध्ये पॉइंट कोणते असतात आपले x अँड y. पहिला जो
सेक्शनचा जो फर्स्ट पॉइंट असतो तो कोण असतो रे, x1 y1 आणि लास्ट कोण असतो बरं, x2 y2. ते आपल्याला काढायचे. मग x ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला इथं -2 इज इक्वल टू m ची व्हॅल्यू, रेशो दिलाय का आपल्याला, रेशो दिला असेल ना, किती क्वेश्चन दिला. हा बरं, रेशो दिलाय का आपल्याला, रेशो दिलेला आहे का, नाही दिलेला. जर रेशो दिलेला नाहीये ते गोष्ट कळेल ना आपल्याला. पी हा काय बरं, सेंटर पॉइंट आहे कोणाच्या बरं, ए बी चा. मग बघा ए आणि पी आणि पी आणि बी हे डिस्टन्स सेम असेल का नसेल, कन्फर्म सेम असेल. कारण ए बी काय डायमीटर आहे, डायरेक्ट कुठून गेली बरं, सेंटर मधून गेली. म्हणजे एकाचं डिस्टन्स कसा असणार आहे, सेम म्हणजे आपण 1 1 कन्सिडर केलं तरी चालणार आहे. झालं, काय कन्सिडर केलं चालेल, 1 1. म्हणजे रेशो काय असू शकतो तरी तो रेशो m n इज इक्वल टू 1:1. दोघं इक्वल आहे ना. ऍक्च्युअली मिड पॉइंट फॉर्म्युला यूज केला तरी चालेल. करू का, तुम्हाला मी मागच सांगितलं होतं, आठवतं का, m आणि n जर इक्वल असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो आपण, मिड पॉइंट. तो साधा सिंपल आहे, तोच यूज करतो वाटल्यास तर. आपल्याला मधला पॉइंट एक्झॅक्टली मिड असेल तर आपण कोणता फॉर्म्युला यूज करू शकतो, मिड पॉइंट फॉर्म्युला, बाय मिड पॉइंट फॉर्म्युला. मग आता मिड पॉइंट फॉर्म्युला काय असतो बरं, x इज इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन काय असतो 2 आणि y चा काय असतो बरं, y1 प्लस y2 अपॉन 2. मग आता x ची व्हॅल्यू दिली काय आपल्याला, दिलेली. x ची व्हॅल्यू किती दिली आहे, -2. x1 ची व्हॅल्यू किती दिली आहे, 2 प्लस x2 ची व्हॅल्यू दिली का नाही, अपॉन किती इथं 2. y ची व्हॅल्यू दिली का आपल्याला 0 इज इक्वल टू y1 ची व्हॅल्यू दिली का आपल्याला -3 प्लस y2 ची दिली का व्हॅल्यू नाही, अपॉन काय इथं 2i. 2 इथं डिवाइड इकडे आल्या काय होणार आहे, मल्टिप्लाय. 2 2 चा किती होणार आहे, 4 -4 इज इक्वल टू 2 प्लस काय होणार आहे, x2. 2 इंटू 0 किती होणार आहे, 0 इज इक्वल टू -3 प्लस काय होणार आहे, y2. आपल्याला कोणाची व्हॅल्यू काढायची आहे, x2 ची. मग हा +2 इकडे आला काय होईल, -2. मग -2 आणि -4 किती होणार आहे, -6. म्हणजे x2 इज इक्वल टू किती होणार आहे, -6. अँड हा -3 इकडे आला काय होणार आहे, प्लस. देअरफॉर y2 इज इक्वल टू किती होणार आहे, 3. y1 ची x2 ची आणि x2 ची आणि y2 ची व्हॅल्यू काढायला लावली, तर x2 ची आणि y2 ची व्हॅल्यू आली. देअरफॉर कोऑर्डिनेट पॉइंट ऑफ B इज किती असणार आहे बरं, -6 and 3. सेक्शन फॉर्म्युला यूज केला असता तरी चालला असतं. m तर n चा रेशो सेम आहे, म्हणजे 1 1 घेतला असता तरी हेच आन्सर आला असतं. आणि मिड पॉइंट फॉर्म्युला यूज केला तरी आन्सर त्याच्याने काही चेंज होणार नाहीये. लक्षात येईल का, नक्की एकदम. फिफ्थ एक्झाम्पल बघा काय, मी वाचतो. फाइंड द रेशो इन विच द पॉइंट P divide the segment joining A and B. Find K. जे सांगितलं त्याची डायग्राम काढा, म्हणजे एक्झाम्पल व्यवस्थित सॉल्व्ह. इथे एक सेगमेंट दिले आपल्याला, कोणती सेगमेंट दिली रे, A and B. बघा एक काय दिले आपल्याला, सेगमेंट A B सेगमेंट. A चे पॉइंट काय दिले रे आपल्याला, A चे पॉइंट काय, अरे पेताडांनो A चे पॉइंट काय आहे, हा 8 and 9. B चे काय पॉइंट आहे, हा 1 2 आणि डिवाइड कुणी केलं याला, P ने डिवाइड केलंय. काय केलंय, P ने डिवाइड. आणि P चे पॉइंट काय दिले, K7. बरोबर ना. आणि काय काढायचं बघड्यांनो, K फाइंड करायचा. व्हेरी गुड. काय करायचं आहे, K फाइंड करायचं. बघड्याने एक लक्ष द्या. आता जर हा P पॉइंट मिड पॉइंट असता तर आपण मिड फॉर्म्युला डायरेक्ट यूज केला असता. पण तिने आपल्याला काय सांगितलंय, ए बी सेक्शन वरती P कुठे दिलेला आहे, पुढे आपल्याला माहिती नाही. म्हणजे मिड आहे का कन्फर्म नाहीये. म्हणजे आपण कन्फर्म मिड फॉर्म्युला यूज करू शकत नाहीये. मग आता मिड फॉर्म्युला यूज करू शकत नाही म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला, सेक्शन फॉर्म्युला.
मग सेक्शन फॉर्म्युलासाठी कोण लागतं रे आपल्याला? यम आणि एन लागतो ना, त्याच्याशिवाय तर आपण पॉईंट काढू शकत नाहीये. कोण लागतो आपल्याला? यम एन. यम एन माहित असेल तरच मग आपण के काढू शकतो, तसा के काढू शकत नाहीये. मग आता आपल्याला पहिले काय काढायचं आहे बरं? यम आणि एन ची व्हॅल्यू काढायची, आणि यम एन ची व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला कोणाची व्हॅल्यू मिळणार आहे? के ची व्हॅल्यू मिळणार आहे. मग आता बघा काय होईल, लेट द कोऑर्डिनेट पॉइंट A is x1, y1 and B is x2, y2 and M, N are ratio. हा काय बरं? रेशो आहे. एम एन काय आपला? रेशो. लक्ष द्यायचं सरांनी. आपण एक काम करू बघा, y ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे बरोबर ना, म्हणजे हा दुसरा आहे ना y काय आपल्याला माहिती आहे की आपल्याला काढायचं म्हणजे x काढायचा आहे. मग आपण पहिले y चीच व्हॅल्यू काय काढू? m आणि n काढून घेऊ ना. म्हणून आपण बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला, आणि काय आपला y चा यूज करायचा पहिला. y चा सेक्शन फॉर्म्युला काय असतो? y इज इक्वल टू my2 प्लस ny1 अपॉन m प्लस n. देअरफॉर y ची व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू असते किती रे? ही 7. 7 इज इक्वल टू m माहिती नाही आपल्याला, y2 माहिती आहे का आपल्याला? येस. किती बरं? y2 2 आहे, प्लस n माहिती नाही, y1 किती रे? 9 अपॉन m प्लस n किती आपल्याला माहिती नाही. हा m प्लस n इथं डिवाइड इकडे आल्या काय म्हणते? मल्टिप्लाय. Therefore 7 into m plus n is equal to किती होणार आहे? m2 जा 2m प्लस n9 जा 9n. आता पुन्हा डिवाइड करून टाकू. Therefore 7 into m म्हणजे 7m प्लस 7 into n म्हणजे 7n is equal to 2m प्लस 9n. आता काय करू आपण? m च्या व्हॅल्यू एका बाजूला घेऊ, n च्या व्हॅल्यू एका बाजूला घेऊन टाकू. म्हणजेच काय बघा, हा m हा 2m इकडे आल्यावर मायनस होईल, मग 7m मायनस 2m इज इक्वल टू हा 9n तिकडेच ठेवला मी, आणि इकडचा जो 7n आहे तिकडे मायनस होईल, म्हणजे मायनस 7n. 7m मधून 2m जर गेलं तर किती राहणार आहे? 5m इज इक्वल टू 9m n मधून 7n जर गेला तर 2m. आपल्याला व्हॅल्यू रेशोची काढायची कोणाची बरं? m आणि n. मग मी m तसाच ठेवला, हा n इकडे मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय झाला? डिवाइड. हा 2 तसाच ठेवला, हा 5 इकडे मल्टिप्लायचा काय झाला? डिवाइड. आणि देअरफॉर m n इज इक्वल टू किती येणार आहे? 2:5. रेशो किती आला रे? 2:5 आला ना. आता 2:5 आला म्हणजे m ची व्हॅल्यू किती आली? 2 आणि n ची व्हॅल्यू किती आली? 5. आता आपण काय करू शकतो? k ची व्हॅल्यू काढू शकतो. आणि पुन्हा k ची व्हॅल्यू काढण्यासाठी पुन्हा एकदा सेक्शन फॉर्म्युला यूज करायचा आहे, बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. मग आता y चा यूज केला आपण, आता कोणाचा राहिलाय? x वाल्याचा. मग x इज इक्वल टू काय असतो बरं? mx2 प्लस nx1 अपॉन m प्लस n. देअरफॉर x ची व्हॅल्यू दिली आपल्याला, x ची व्हॅल्यू काय दिली इथं? k. x ची व्हॅल्यू काय? k. k तर काढायचं आपल्याला. k इज इक्वल टू m किती आला आता आपला? 2 इंटू x2 किती आपला? 1 प्लस n किती आला आपला? 5 प्लस x1 किती आहे? x1 किती? 8 अपॉन काय? पुन्हा दोघांची ऍडिशन म्हणजे काय? 2 प्लस 5. तर k ची व्हॅल्यू निघून जाईल आपली. मग देअरफॉर k इज इक्वल टू 2 1 जा 2 प्लस 8 5 जा 40 अपॉन किती होणार इथं? 7. देअरफॉर k इज इक्वल टू 40 प्लस 2 किती होणार आहे? 42/7. 7 1 जा 7 7 6 जा 42. देअरफॉर k इज इक्वल टू 6. आणि तीच आपल्याला फाइंड आउट करायला लावली होती. बरं, एक्झाम्पल नंबर 6 सॉल्व होईल का? नक्की नक्की. मी आलेलं तुझे उद्या सर बघेल. बरं 6 वाला एक्झाम्पल बघा, सिंपल आहे.
सिक्स वाला एग्जांपल काय आहे, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ मिड पॉइंट ऑफ द सेगमेंट जॉइन द पॉइंट 22, 20 and 0 and 16. काय एक्झाम्पल, सिंपल आहे, सिंपल आहे. मिड पॉइंट दिलेला आहे म्हणजे काय यूज करायचं आहे, x इज इक्वल टू x प्लस 1 सॉरी x इज इक्वल टू काय x1 प्लस x2 अपॉन 2 आणि y इज इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. x1 y1 आणि x2 y2 ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे, सबस्टिट्यूट करा, x आणि y चा कोऑर्डिनेट पॉइंट मिळून जाईल. मिळेल का नाही मिळणार, नक्की का. म्हणजे 6 साठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा तुम्हाला, मिड पॉइंट फॉर्म्युला. येईल का लक्षात, नक्की.